सध्याचं काम सुरूच ठेवा, राजीनाम्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या फडणवीसांना अमित शहांचा सल्ला। मोदींच्या शपथविधीनंतर महाराष्ट्राबाबत सविस्तर निर्णय होणार। मी उपमुख्यमंत्री होणार या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मंत्री गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण। तर फडणवीसांनी सरकारमध्ये राहून पक्ष संघटनेचं काम करावं, महाजनांची मागणी। नरेंद्र मोदी 9 जूनला संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार। राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण। शपथविधी सोहळ्याची राष्ट्रपती भवनात लगबग। पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाला नितीश कुमार, चंद्राबाबू नायडूंसह एनडीए नेत्यांचं बहुमतानं अनुमोदन। एनडीएच्या बैठकीत मोदींचं राज्यघटनेला वंदन। आम्ही संपूर्ण काळ मोदींसोबत राहणार, प्रत्येक निर्णयात मोदींची साथ देणार। पंतप्रधान पदासाठी मोदींच्या नावाला अनुमोदन देताना नितीश कुमार यांचं आश्वासन। शिवसेनेकडून 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एका कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी। महाराष्ट्र भाजपच्या वाट्याला 3 कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता। एनडीएच्या बैठकीत फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयाबाबत चर्चा नाही, तर मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी अशी नड्डा राजनाथ सिंगांकडे विनंती। अजित पवारांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। लोकसभा निकालांनंतर शिंदेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेतले 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात। ठाकरे गटातल्या वरिष्ठ नेत्याची माहिती। शिंदे गटाच्या शिरसाटांचा पलटवार। अपक्ष खासदार विशाल पाटलांचा काँग्रेसला पाठिंबा। काँग्रेस नेतृत्वाकडून विशाल पाटलांचा दिल्लीत सत्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।